नमस्कार बहिणींनो. महाराष्ट्रामधील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तो इतका महत्वाचा, कळकळीचा आणि अंगणवाडी सेविका ताईंच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, ज्याबद्दल खूप कमी वेळा बोलल्या जाते. आम्ही युट्यूब वाले अनेक वेळेला व्हिडिओ टाकून मोकळे होतो की पेन्शन मिळणार, ग्रॅज्युटी मिळणार, परंतु ते मिळण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बहिणींनो बघा, ज्या वेळेला उतार वय येतं, हातपाय हालतात, काम होत नाही, त्यावेळेला कोणाच्या तरी समोर हातपाय पसरवण्याची वेळ येऊ नये असं जर वाटत असेल तर आमच्या अंगणवाडी सेविका ताईला आणि मदतनीस ताईला सरकारला एक गोष्ट ठामपणे द्यावी लागेल, त्याच्यावरती निर्णय घ्यावाच लागेल, आणि ती गोष्ट म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटीची आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यभर अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्याकडून सेवा करून घेणार, पाहिजे ते कामं करून घेणार. स्तनदा मातांना आहार भरवणं असेल, गर्भवती मातांना आहार देणं असेल, लहान मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, कुपोषित मुलांचं त्यांना सुपोषित करणं असेल, सगळं झालं. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या, पालकांना मार्गदर्शन करायला लावा, किशोरवयीन मुलींची कामं सांगा, शासनाच्या विविध उपाययोजना राबवायला सांगा, लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरायला सांगा, कोरोना काळात घरोघरी जाऊन तपासण्या करायला सांगा. आता सुद्धा आहार बंद पाकिट असतील तर ते घरी घरी नेऊन द्यायला सांगा, जन्म मृत्यूची नोंद ठेवायला सांगा, चांगला आहार तयार करायला सांगा, सगळी कामं सांगा तुम्ही. परंतु ज्या वेळेला पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्ही असे मोकळे हात करून मुकाट्याने बसा. अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीस ताईंना जो काही प्रस्ताव आहे निधीसाठी आवश्यक पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये, त्याच्यासाठी तुमच्याकडे द्यायला पैसे नाहीत का? म्हणजे तुम्ही ह्यांच्याकडनं काम सगळे करून घेणार. जशा पद्धतीने ऊस असते, त्या ऊसाला रसवंतीमध्ये ज्यावेळी जोपर्यंत त्याचा चोथा होत नाही तोपर्यंत त्याला फिरवत 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 पुन्हा 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 टाकतात. तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामधल्या आणि एकंदरीत देशभरामधल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंची झालेली आहे. अहो, ज्यांनी 300 रुपये महिन्यावरती काम केलं त्यांना तुम्ही रिटायरमेंट झाल्याच्या नंतर साधा 1000-2000 रुपये महिना जर देऊ शकत नसाल तर मग त्या अंगणवाडी सेविका ताईंनी लाख रुपयांची पगार घेणाऱ्या लोकांपेक्षा ते कमी काम केलेलं आहे का? 1974-75 मध्ये सुरू झालेली तुमची ICDS योजना, यामध्ये हजारो अंगणवाडी सेविका ताई आल्या, रिटायर झाल्या, अनेक मदतनीस ताई आल्या आणि सेवा सुरू असतानाच गेल्या, परंतु त्यांच्याकडे सरकारनं पाठमोहऱ्या फिरून नाही पाहिलं. त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले. अक्षरशः ज्या वेळेला त्या म्हाताऱ्या झाल्या आणि हातपाय चालले नाही, दुसऱ्याच्या कामावरती जाणं झालं नाही, खिशामध्ये पैसे नव्हते, बँकेमध्ये पैसे नव्हते, सेव्हिंगचे पैसे नव्हते, तर त्यावेळेला अनेक अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमामध्ये सुद्धा जायला लागलं. ही पुरोगामी महाराष्ट्राची स्थिती आहे. आणि जर संपूर्ण आयुष्यभर शासनाची इमानी, इतबारे, प्रामाणिकपणानं, जिद्दीनं, तळमळीनं, अत्यंत प्रेमानं, आपुलकीनं जर सेवा केल्याच्या नंतर अंगणवाडीच्या सेविकांच्या, मदतनीस ताईंच्या खात्यामध्ये शेवटी वृद्धाश्रम येत असेल, हाल येत असतील, अपेष्टा येत असतील, अडचणी येत असतील, संकट येत असतील, तर मग दारोदार फिरण्याची वेळ जर येत असेल तर तुमच्या योजनांचं नेमकं करायचं काय, तुमच्या पैशाचं काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना कोणत्याही परिस्थितीमध्ये पेन्शन आणि ग्रॅज्युटी सुरू झाली पाहिजे, त्यांना त्याचा लाभ भेटला पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य स्तरातून ज्या वेळेला होते तर त्यावेळेला ती पूर्ण होणं बंधनकारक ही काळाची गरज आहे. आज आमच्या अंगणवाडी सेविकांना उतार वयामध्ये ज्या वेळेला लोकांच्या नजरेत म्हणजे तुम्ही त्यांना आयुष्यभर मान देता, धन देता, त्याला मानधन तुम्ही म्हणता, या मानधनाचा शब्दाचा खरं पाहिलं तर विपर्यास राज्य शासनाने केलेला आहे. मानधन या शब्दाला स्वतःला सुद्धा लाज वाटावी इतकं ते मानधन आहे. 10-15 हजार रुपये खात्यामध्ये पैसे येण्याच्या आधीच त्याचे ठरलेले मार्ग असतात. याचे उसने आणले त्याला नेऊन द्या, ते काम राहिलं त्याचे द्या, किराणा आणायचा राहिला तर किराणावाल्याचे पैसे द्या. केंद्राचं मानधन, राज्याचं मानधन, यांचं येते 3 महिन्यानं, त्यांचं येते 2 महिन्यानं. अरे, वेळेवर तर खात्यावर पैसे येत नाहीत. अशी परिस्थिती असताना ह्याच्याकडून उसनवारी कर, त्याच्याकडून उसनवारी कर. अनेक अशा अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई आहेत ज्या विधवा आहेत. अनेक अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई अशा आहेत की ज्यांच्यावरती कुटुंबाची सगळी जबाबदारी आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, मुलीचं लग्न कार्य करून द्यायचं असेल, इतर सामाजिक किंवा कौटुंबिक जबाबदारी असेल, अरे कुठं कुठं पुरवून उरणार आहे तुमचे 10-15 हजार रुपये? मदतनीस ताईचं तर विचारूच नका. 7-7.5 हजार रुपयामध्ये कसं होत असेल तर तिला माहित. एक तर ते प्रोत्साहन भत्त्याचे निकष पूर्ण करता करता नाकी नव्हे येतात. आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना जर सर्वे केला तर या ऑनलाईनच्या कामामुळे त्यांचा बीपी वाढायला लागतो. काही बहिणींचा बीपी हा कमी व्हायला लागतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना सुट्ट्या राहत नाही. 10-15 दिवसाच्या ज्या मोजक्या सुट्ट्या आहेत
त्यामध्ये अंगणवाडीमध्ये जाऊन बसावं लागतं. प्रचंड ऊन असते, मुलं ज्या वेळेला येत नाहीत, रखरखत्या उन्हामध्ये अंगणवाडीमध्ये बसावं लागतं. शरीराची लई होते. एकदा पोषण आहार शिजवताना अंगणवाडी मदतनीस ताईंना किती त्रास होतो हे एकदा जाऊन जरासं बघा. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की किती नेमका त्रास आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना होतो. घरोघरी जावं लागतं ते FRS करण्यासाठी. घरोघरी जाऊन THR चा वाटप करावा लागतो. त्यावेळेला सर्वसामान्य पालक OTP आला नाही म्हणून आमची बहीण ज्या वेळेला त्यांना 4 वेळा OTP मागते, तर त्यांच्या नजरा बघा, त्यांचे शब्द बघा किती टोचून बोलतात. म्हणले काय एकच एक काम 4 5 वेळा सांगता. अनेक आमच्या अंगणवाडी सेविका ताई आहेत, मदतनीस ताई आहेत, त्यांना बीपीची गोळी सुरू आहे, अनेकांना शुगर सुरू झाली. तुमच्या कामामुळे जर त्यांना बीपी आणि शुगर सुरू झालं असेल तर त्यांना साध्या वैद्यकीय रजा जर मिळत नसतील तर मग अडचणीचं काम आहे. म्हणून राज्य शासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीने पैसे खर्च केल्यापेक्षा अंगणवाडी सेविकांचा आशीर्वाद तुम्ही घ्या, मदतनीस ताईचा आशीर्वाद घ्या. तुम्ही संपूर्ण आयुष्यभर त्यांच्याकडनं सेवा करून घेतली, आता वेळ आहे ती त्यांना परतावा देण्याची, आता वेळ आहे त्यांना रिटर्न देण्याची, आता वेळ आहे त्यांच्या उतार वयामध्ये त्यांचा साथी बनण्याची, त्यांना पाठिंबा देण्याची. तुमच्या राज्य शासनाने केंद्र शासनाने दिलेली कोणती योजना अंगणवाडी सेविका ताईने मदतनीस ताईने कधी फेल जाऊ दिली नाही. मग त्यांच्यावरती उतार वयामध्ये हा अन्याय का? त्यांच्यावरती एक प्रकारे ही केलेली क्रूरताच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आयुष्यभर ज्या वेळेला त्यांच्या शरीरामध्ये ताकद असते तर त्यावेळेला तुम्ही तुमचे सगळे कामं करून घेतले आणि तुटपुंज मानधन त्यांना दिलं. मग ते म्हणले राज्याचं येते थोड्या वेळानं, केंद्राचं येते नंतर, प्रोत्साहन भत्ता अमकं येते, मग ते ढमकं येते. अरे असं करत करत किती दिवस घालवणार आहात? म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंचा मदतनीस ताईंचा प्रस्ताव तयार करायचं म्हटलं की तुम्हाला 4 महिने लागतात, 4 वर्ष लागतात. 1975 पासून सुरू झालेली ही योजना आहे. 2026 आलं म्हणजे 51 वर्षामध्ये तुम्हाला साधे पेन्शनचा प्रस्ताव सुद्धा मान्य नाही करता आला. इतकी लाजिरवाणी गोष्ट काय? एवढ्या टायमामध्ये भारत मंगळावर जाऊन आला, लोक चंद्रावरून जाऊन आले, आता दुसऱ्या ग्रहावरती जायला वेळ आली तरी सुद्धा तुमचा साधा प्रस्ताव इथून दिल्लीपर्यंत जात नसेल तर कुठेतरी विचार करण्याची वेळ आहे. अंगणवाडी सेविकांचा जो काही स्वावलंबन आहे त्याला ठेस पोहोचेल असं काम करू नका. अंगणवाडी सेविकांना न्याय द्या. अंगणवाडी सेविका सरकारला मायबाप म्हणून पाहतात. ज्या पद्धतीनं गावातले पालक आपल्या स्वतःचा मुलगा प्रचंड विश्वासानं अंगणवाडीमध्ये पाठवतो, स्तनदा माता गर्भवती मातांना ही त्यांना खात्री असते घरच्यांना की माझी पत्नी, माझी सून, माझी लेकबाळ ज्या वेळेला अंगणवाडीमध्ये जाते तर माझी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे, स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे त्यांची काळजी घेईल, निगा राखेल, अशा पद्धतीची शाश्वती त्यांच्या मनामध्ये असते. कारण की तो विश्वास अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंनी निर्माण केलेला आहे. मग अशी परिस्थिती असताना तुम्ही सरकार म्हणून का मागे पडता? तुम्ही सुद्धा त्यांचे मायबाप बना आणि लवकरात लवकर अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांचे ग्रॅज्युटीचा आणि पेन्शनचा प्रश्न मार्गी लावा, ही राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. राज्य शासन लवकरच यावरती सकारात्मक विचार करून तोडगा काढेल आणि अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताईंना न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. हात जोडून कळकळीची विनंती बाबांनो, एवढं करा. अंगणवाडी सेविकांचा आशीर्वाद घ्या, मदतनीस ताईंचा आशीर्वाद घ्या, खूप फायदा होईल तुम्हाला. बहिणींनो, मी जे पण मांडलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं? हे योग्य आहे का? याच्यामध्ये काही सुधारणा करायला पाहिजे का? हे तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, ते आपल्याला आवश्यक नाहीये. परंतु तुम्हाला जोपर्यंत पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळत नाही तोपर्यंत निश्चितच आपण आपल्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमाच्या वापरातून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचण्याचा आणि तुमचा आवाज सातत्याने कुठेतरी सुरू ठेवण्याचा, ही विचारांची क्रांतीची मशाल नेहमी जागवत ठेवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. खूप खूप धन्यवाद बहिणींनो.